जय भारत. मी अमरीन खान. औरंगाबाद अपडेट्स UCN टीव्ही चॅनल मध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. युवासेना आदित्य ठाकरेंनी केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी. लवकर समस्येचे निदान काढू शोधू, आमदार आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन. सरकारी दवाखान्यांकडे सरकारचे दुर्लक्ष. सरकारच्या जातीवादी राजकारणाला गरीब जनतेने बळी पडू नये, सुभाष लोमटे यांचे प्रतिपादन. विजयादशमी निमित्त बुद्ध लेणी परिसरात जोरदार तयारी. महानगरपालिकाही करते चोख व्यवस्था. आता सविस्तर बातम्या. 3 ऑक्टोबर रोजी संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आरोग्य सुविधा अभावी 14 रुग्ण एकाच दिवशी दगावल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे शहरात आले असता त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील रुग्णसंख्या, औषधांची मागणी, उपलब्ध साठा, रुग्णांकरिता सुविधा व रिक्त पदे याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याबरोबर चर्चा करू, तसेच फक्त एकमेकांवर बोट दाखवण्यात वेळ घालवणे योग्य नसून समाधान काय आहे हे शोधणे गरजेचे असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. पाहिलं असेल मागच्या आठवड्यात ज्या काही घटना आपल्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत, मग अनेक शहरांची नावं पुढे आली. त्याच्यात नांदेड अत्यंत दुर्दैवी आहे. तिथे आम्ही आता इथून पुढे जाणार आहोत. नांदेडच्या हॉस्पिटलला देखील भेट देणार आहोत. छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल आणि मग वेगळ्या वेगळ्या शहरांमधून काही काही घटना पुढे यायला लागल्यात. काही आपल्याच माध्यमातून असं देखील यायला लागलं की साधारणपणे सरकारी हॉस्पिटल्समधून कुठची औषधं घ्यायची ही सांगितली जातात, पण मग आमच्याकडे औषधं नाही आहेत, पलीकडून घ्या किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमधून घ्या, दुसऱ्या दवाखान्यातून घ्या, दुकानातून घ्या. हे थोडं वातावरण सगळीकडे दिसायला लागलं होतं आणि ते एकदमच जनतेसमोर आलं. ह्याच्यात करायचं असतं तर कोणी राजकारण करू शकलं असतं, आम्ही देखील आंदोलनं करू शकलो असतो, मोर्चे काढू शकलो असतो. पण मूळ मुद्दा असा येतो की आपल्याला आठवत असेल 29 जुलैला मी ट्विट केलं होतं मुंबईच्या काही हॉस्पिटल्सबद्दल. त्यावेळी शिवसेनेनी KM हॉस्पिटलच्या काही लोकांना सोबत घेऊन आम्ही मोर्चा देखील काढला होता. आणि हा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही, तर सरकारचा डोळे उघडण्यासाठी होता. कारण सायन हॉस्पिटल असेल त्यावेळी मी जे ट्विट केलेलं, काही वेगळ्या वेगळ्या हॉस्पिटल्समधून राज्यभरातून मला मेसेजेस येत होते की औषधं कमी पडत आहेत, IV फ्लुइड असतं ते कमी पडतंय, एक्सरेची जी फिल्म असते स्टॉकमध्ये ठेवायची असते ती फिल्म कमी पडत होती. आणि एकंदर डॉक्टर्सवर प्रेशर वाढत चाललेलं, डीन्सवर प्रेशर वाढत चाललेलं की औषधं नाही आहेत, मग नक्की करायचं तरी काय. कारण पहिली गोष्ट म्हणजे औषध दिलं तरच जे काही असतात लोक ते बरे होत असतात. आज देखील आम्ही इथे आलेलो आहे ते कोणावर आरोप लावण्यासाठी नाही, कुठचे आंदोलन करण्यासाठी नाही, पण इथे नांदेड आणि नागपूर हे तिन्ही गोष्टींकडे, तिन्ही शहरांकडे चाललोय थोडी परिस्थिती समजून घ्यायला. असतं कदाचित सोपं असेल की कुठेतरी अशी घटना झाली की मग डीनवर केस टाकत असतात सरकार किंवा कोणाच्या बदल्या होतात, पण हे सगळं न करता मला वाटतं महत्वाचं आहे की परिस्थिती काय आहे, सत्य परिस्थिती काय आहे ती समजून घेणं. कारण डॉक्टर देखील आपल्याला माहिती आहे दिवस रात्र मेहनत करत असतात, 24 तास इमर्जन्सीसाठी कधीही तयार असतात आणि त्या मेहनतीला कुठेही तोड नाही. कोविडच्या काळात देखील बघितलेलं आहे की हीच यंत्रणा आहे, हेच डॉक्टर्स आहेत, हेच नर्सेस असतील, हेच रेसिडेंट डॉक्टर्स असतात, हेच डीन्स असतात, ज्यांच्यामुळे महाराष्ट्र राज्याचं कौतुक जगभरात झालं होतं. मग नक्की असं बदललं काय, काय नक्की परिस्थिती बदललेली आहे जेणेकरून ज्या काही घटना आपल्या माध्यमातून जनतेसमोर आल्या त्या अचानक घडल्या. एक जे लोकांसमोर येत आहे, आता निदर्शनास येत आहे, ते कदाचित हे पण असेल की जे आता हॅफकिन सोडून दुसरं प्राधिकरण केलेलं आहे, ती जी ट्रान्सफर झाली आहे, म्हणजे हॅफकिनची जबाबदारी ते ह्या प्राधिकरणाची जबाबदारी औषध खरेदी करण्यासाठी, ते एवढं योग्यपणे झालेलं नाही, नीट झालेलं नाहीये. आणि दुसरं म्हणजे DPDCचा जो पैसा यायचा असतो, जो काही फंड यायचा असतो, तो त्यावेळी जी घटना घडली तोपर्यंत तरी हा पुरेसा पैसा आला नव्हता, फंड आला नव्हता. खरं तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे अनेक शहरांमध्ये डेंगी, मलेरिया, फीवर क्लिनिक्स, ती सगळी तत्सम औषधं वाढवण्याची गरज असते आणि त्यावेळी देखील मागूनही अनेक डॉक्टर्सनी किंवा डीन्सनी ह्या औषधाचा पुरवठा झाला नव्हता. मला वाटतं लक्ष ह्याच्यावरच देणं गरजेचं आहे की पुढे जात असताना ही काही जी प्रक्रिया असेल त्याच्यात रिफॉर्म्स काय आले पाहिजेत, डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे का. कारण आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना प्रशासकीय डिसेंट्रलायझेशन पण आपण केलेलं, म्हणजे SP आणि कलेक्टरना, म्युन्सिपल कमिशनरना त्या पॉवर्स दिलेल्या आणि डीन्सना देखील मेडिकली आपण त्या सगळ्या पॉवर्स दिल्या होत्या. पण दुसरी बाजू ही पण असते की फायनान्शियल आपण जे काही फंड देतो, पुरवठा देतो आपण ह्या डीन्सना असेल, हॉस्पिटल्सना असेल, मेडिकल कॉलेजेसना असेल,
मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल, मग त्यांचे औषधं खरेदी करण्याचे अधिकार असतील, इतर काही अधिकार असतील, रिक्रुटमेंटचे अधिकार असतील, कारण पदं अनेक ठिकाणी अजूनही रिक्त आहेत. ह्याच्यावर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. मला वाटतं सन्माननीय हायकोर्टाने देखील ह्याच्यात सुमोटो ही जी केस घेतलेली आहे त्याच्यातून पुढे हीच अपेक्षा असेल की रिफॉर्म्स काहीतरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फायनान्शियल हे येणं गरजेचं आहे. आणि हे सगळ्याच डीन्सना, डॉक्टर्सना विश्वासात घेऊन हे सरकारने केलं पाहिजे. खरं तर राजकारण आणायचं नाहीये, पण दुर्दैव असं आहे की ह्या सगळ्या बातम्या आल्यानंतर देखील मला वाटत नाही मुख्यमंत्री कुठेही दिसलेले आहेत, ना आरोग्यमंत्र्यांनी तर सांगितलं हे आमची जबाबदारी नाही, पूर्ण मंत्रिमंडळाची. ठीक आहे, तुम्ही राजीनामा देणार नाही आम्हाला माहिती आहे, कारण तुमच्यात तेवढी हिंमत नाही, लाज उरलेली नाही, पण जबाबदारी ढकलू तरी नका ही आमची विनंती राहील. मला वाटतं काहीतरी एक टास्क फोर्स हे सरकारने बनवला होता कुपोषणासाठी, त्याचं काय झालं पुढे मला माहित नाही. कोविडचा टास्क फोर्स जो आमच्या काळात बनला होता तो देखील त्यांनी बंद करून दुसरा केला, त्याचं काय चाललं अजून माहित नाही. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की निओनेटल डेथ्स असतील किंवा इतर डेथ्स असतील, आता काय की डेथ झाल्यानंतर कारण हे शोधणं आणि ते सरकारने दाखवणं हे हल्ली खूप सोपं झालेलं आहे. पण त्या कारणामागे काय परिस्थिती होती, हे का कारण उद्भवलं, इथपर्यंत मला तर पोहोचणं गरजेचं आहे. कारण आता ही भीती मनात लोकांच्या बसलेली आहे की ह्या हॉस्पिटल्समध्ये जायचं की नाही. आता जसं आपण ज्या हॉस्पिटलमध्ये, ज्या मेडिकल कॉलेजमध्ये बसलोय, इथे तर 70 वर्ष, मला वाटतं अनेक वर्ष लोकांचा विश्वास बसलेला आहे की सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलं तर आपल्याला चांगली सोय मिळेल आणि परवडणाऱ्या किमतीत उपचार होतील. पण आता महत्वाची गोष्ट हीच राहिली की ज्या बातम्या येत आहेत पुढे त्या भीतीदायक आहेत. आणि मला हेच पुन्हा एकदा आश्वासित करायचं होतं, डॉक्टर्सना पण येऊन, डीन्सना पण भेटून जायचं होतं या तिन्ही शहरांमध्ये, की राजकीय वर्ग म्हणून आम्ही त्यांच्या सोबत राहून त्यांच्या ज्या अडचणी असतील त्यांच्यावर बोटं न दाखवता, त्यांच्यावर केस न टाकता, मला वाटतं महत्वाची गोष्ट राहील की त्यांना विश्वासात घेऊन आपण मार्ग ह्याच्यात पुढे काढला पाहिजे. मला वाटतं बघा, हे आता कसं असतं की परत एकदा मी सांगतो, सरकारी उत्तर एक असेल, दुसरं म्हणजे खरी अडचण कुठे आहे, तर औषधं होती की नव्हती इथपर्यंत पोहोचणं. आणि हे नुसतं ह्या शहरात नाही, ह्या कॉलेजमध्ये नाही, तर पूर्ण महाराष्ट्रभरात आहे. आणि मी जसं सांगितलं ना परत की ह्याच्यात आरोग्य खातं असेल, वैद्यकीय शिक्षण खातं असेल, जे प्राधिकरण बनलंय, ह्याच्यातून कोणीतरी जबाबदारी घेणार आहे की नाही. जबाबदारी घेणारं तर कोणतरी पाहिजे की चला आम्ही सरकार आहोत, आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत, ही घटना झाली, ह्याच्यात आम्ही चौकशी करू, पण ह्याच्याही पुढे जात असताना हे 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 आम्ही करू. हे अजून कुठेही होताना दिसत नाहीये. परवाकडे जर तुम्ही आरोग्यमंत्र्यांचं स्टेटमेंट बघितलं, आता आरोग्य खातं, वैद्यकीय शिक्षण खातं जरी वेगळी असली तरी आरोग्य हा शब्द हा महाराष्ट्रासाठी महत्वाचा ना. त्यावेळी आपल्याला पाहत असाल आपण, टोपे साहेब असतील, सगळ्या हॉस्पिटल्स जात होते, अमोद देशमुख जी होते, सगळ्या हॉस्पिटल्स जात होते, मुख्यमंत्री महोदय स्वतः सगळीकडे पाहणी करत होते, ऑनलाईन रोज बैठका चालायच्या सगळ्या डीन्स बरोबर. मला वाटतं जबाबदारी कोणीतरी घेणं गरजेचं आहे. ह्याच गोष्टीसाठी मी ह्या डीन्सना भेटतो आणि डॉक्टर्सना भेटतो, कारण त्यांना विश्वास द्यायचा आहे की तुम्हीच एक चांगला महाराष्ट्र घडवू शकता. पण जे त्या दिवशी पण झालं, तिकडचे खासदार जाऊन ते स्टंटबाजी करून आले, किती घाणेरडी आणि दुर्दैवी गोष्ट आहे की आपण डीन्सना कुठच्या तरी दुसऱ्या कामात लावत आहोत. बघा, मी हे सांगतो की स्वच्छता करणं हे काही चुकीचं नाहीये, त्याचं डिमांड करणं हे देखील चुकीचं नाहीये, पण काहीतरी स्टंटबाजी करून याची स्वतःच्या राजकारणासाठी हे दुर्दैवी आहे. मूळ मुद्दा कुठचा आहे की जे आपण सांगताय की निओनेटल डेथ्स असतील किंवा डेथ्स असतील, हे लोकांसमोर कसं आणायचं, काय म्हणून आणायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारी कारणं जरी बाजूला ठेवली तरी खरं कारण आता जे जिल्ह्यातून येतं ना, की डीपीसीचा फंड अजून पुरेसा झाला नव्हता, काही ठिकाणी फंड आला पण तो परत मागितला गेला ट्रेजरीला. काय होतं, सरकारी चौकशा लागल्या, जसं आता मला वाटतं ते जिथे जालन्यामध्ये लाठीचार्ज झाला, एखाद्या IPS ऑफिसरला सस्पेंड करतील आणि विषय संपवतील. खारघरमध्ये काहीतरी झालं, तो रिपोर्ट सबमिट झाला पण अजून लोकांसमोर येत नाहीये. IAS IPS अधिकाऱ्यांना पकडतील, सस्पेंड करतील, बदली करतील, विषय संपला. पण जे लोक आदेश देतात किंवा हे कार्यक्रम घडवून आणतात, राजकीय लोक जी असतात किंवा सरकारमधली लोक असतात, ते कोणी येऊन पुढे जबाबदारी घेणार आहेत की नाही, तेच 100% तेच सांगतो मी. प्रेशर म्हणजे ज्या सरकारला लाज नाही आणि जे सरकार अजून इथे आलेलंच नाही किंवा नांदेडपर्यंत पोहोचलेलं नाहीये, त्या सरकारकडून अपेक्षा तरी काय करायची हा एक विषय राहतोच. पण दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक डॉक्टर डीनशी भेटा, त्यांना विश्वासात घेऊन त्यात काय सुधार करू शकतो हे तुम्ही आता विषय पुढे आणले पाहिजेत. येत्या अधिवेशनात आम्ही उचलू. पण एक परत एकदा सांगतो की जे आपल्या माध्यमातून ज्या बातम्या आल्यात ह्या महत्वाच्या आहेत, कारण आपल्या माध्यमातूनच ज्या बातम्या आल्यात त्याच्यावरनं हायकोर्टाने सो मोठं ही केस घेतलेली. पुढचा मार्ग जो काही असेल तो राजकीय लोकांनी, प्राधिकरण माझ्याकडेच असायला पाहिजे का, की खातं माझ्याकडे असायला पाहिजे का, हे सगळं स्वार्थ बाजूला ठेवून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फायनान्शियल रिफॉर्म्स काय येऊ शकतात ह्याच्यावर टाइम बाउंड आपण विचार करणं गरजेचं आहे. शहरातील क्रांती चौक येथे जय किसान अभियान स्वराज्य आंदोलन
माथाड यांच्या वतीने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शासकीय दवाखान्यांमध्ये मृत्यूचे तांडव तातडीने थांबवा, आर्थिक रसद योग्य वेळेवर पुरवा, सोयी सुविधांचा अभाव दूर करा, मृतांच्या कुटुंबियांना 50 लाखाची मदत करा व या निष्काळजीपणाची उच्चस्तरीय चौकशी करा यासह अन्य मागण्यांकरिता धरणे आंदोलन करण्यात आले। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जी माथाडी अन्न कष्टकऱ्यांनी जी निदर्शनं केली त्याच्यामध्ये प्रमुख मागणी मागच्या एक 8-10 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सरकारी दवाखान्यामध्ये जे मृत्यूचं तांडव सुरू आहे ते तातडीनं थांबवा। ते तांडव सुरू असण्याचं कारण सरकारी दवाखान्यांकडं सरकारचंच दुर्लक्ष आहे। तिथं जी काही आर्थिक रसद पुरवायला पाहिजे ती ते पुरवत नाहीत, तिथं कुठलीही सुविधा नाही। त्याचा परिणाम म्हणजे तिथं होत असलेले मृत्यू आहेत। त्याची उच्चस्तरीय चौकशी करा आणि प्रत्येक कुटुंबाला 50 लाखापर्यंतची मदत करा, अशा पद्धतीची एक मागणी आहे। त्याचबरोबर सरकार स्वतःची जबाबदारी झटकून ती सर्व खाजगी लोकांवरती टाकण्याचा प्रयत्न करते। मग त्या सरकारी शाळांचं दत्तक योजना असेल, दवाखाने दत्तक योजना असेल, आमचं म्हणणं हे आहे की सरकार लोकांच्या अत्यावश्यक सेवा पुरवण्याची जबाबदारी सरकारची आहे। कारण की सरकार हे बनतं ते राज्याचं असेल किंवा केंद्राचं, लोकांच्या मतावरतीच हे सरकार बनतं। आमदार मुख्यमंत्र्याला निवडून देतात, खासदार पंतप्रधानांना निवडून देतात, त्यामुळं त्यांनी त्यांची जबाबदारी नीट पार पाडली पाहिजे। त्याचबरोबर सरकार अजून एक खेळी करतं आहे, जातीमध्ये आणि धर्मामध्ये गोरगरीब सगळे एकत्र येऊ नयेत याच्यासाठी ही जी खेळी आहे त्याच्यापासून सुद्धा लोकांनी सावध राहावं। मग आरक्षणाच्या मुद्द्याचं भांडवल करत असेल, दंगलीचं भांडवल करत असेल, हिंदू मुस्लिम वाद वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, हे सर्व गोरगरिबामध्ये फूट पाडण्याचं कारस्थान सरकार करतं आहे। त्याच्यापासूनही लोकांनी जनतेने सावध राहायला पाहिजे। आता गोरगरीब किती आहेत? आमचं म्हणणं 90% आहे। कशावरून आहेत? तर सरकार स्वतः सांगतं कोविडपासून की आम्ही 81 कोटी लोकांना धान्य मोफत दिलं, धान्य स्वस्तामध्ये दिलं। याचा अर्थ सरकार स्वतः हे कबूल करतं की 81 कोटी लोक स्वतःचं उदरनिर्वाह करण्यामध्ये असमर्थ आहेत। आमचं म्हणणं आहे की त्या 81 कोटीमध्ये या देशामधल्या सर्व जाती धर्मामधले लोक आहेत, तर त्यांना जे काही सुविधा देण्याची गरज आहे तो काही मेहरबानीचा मुद्दा नाही आहे, तो त्यांचा हक्क आहे, कारण की ते या देशाचे नागरिक आहेत असं आमचं म्हणणं आहे। आणि म्हणून हे सगळं करत असताना औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही लोकप्रतिनिधी, मग ते आमदार असतील किंवा खासदार असतील, यांच्याकडे जाऊन या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही आग्रह धरणार आहोत, हेही आजच्या या निदर्शनाच्या माध्यमातून आम्ही सांगितलं। धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे 14 ऑक्टोबर विजयादशमी निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्थित बौद्ध विहार येथे जय्यत तयारी महानगरपालिकेच्या मदतीने करण्यात येत आहे। शहरात सर्वप्रथम बौद्ध धर्माची दीक्षा देण्याचे काम भदंत विशुद्धानंद बोधी महास्तवी यांनी केले असून दरवर्षी विजयादशमी अनुप्रवर्तन दिनानिमित्त अनुयायांना बौद्ध धर्माची आजही दीक्षा देण्याचे काम ते करीत आहेत। तसेच 14 ऑक्टोबर पासून श्रामणेर शिबिराची सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत नागसेन बोधिथेरो यांनी माध्यमांशी बोलताना दिली। नमो बुद्धाय, जय भीम। मी भदंत नागसेन बोधिथेरो औरंगाबाद भिक्खू संघाचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व बुद्धलेनी धम्मभूमी औरंगाबाद या ठिकाणी वास्तव्यात असून गेल्या 40 वर्षापासून पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधीजी महास्थवीर आमचे धर्मगुरू गेल्या 40 वर्षापासून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली संपूर्ण अनुयांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली। त्या अनुषंगाने गेल्या 40 वर्षापासून पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधीजी महास्थवीर ऐतिहासिक औरंगाबाद बुद्धलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या विहाराच्या प्रांगणामध्ये गेल्या 40 वर्षापासून लाखो अनुयांना
या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात येत असतं. हा जो कार्यक्रम औरंगाबादमध्ये सर्वप्रथम सुरुवात ज्यांनी केली असे पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधीजी महास्थवीर यांनी खेडापाड्यामध्ये जाऊन नगरामध्ये जाऊन या ठिकाणी लोकांना एकत्रित करून बौद्ध धम्माची दीक्षा विजयादशमी अनुपरिवर्तन दिन म्हणून या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जात असतो. याही वर्षी 24 ऑक्टोंबर या दिवसाला मोठ्या उत्साहाने विजयादशमी या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधीजी असतात. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी दीप प्रज्वलित म्हणजेच उद्घाटक म्हणून ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे आयुक्त यांच्या हातून दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचं उद्घाटन करत असतात आणि मान्यवर आमदार, खासदार, नगरसेवक हेही सुद्धा या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून हजेरी लावत असतात. तर विजयादशमी या कार्यक्रमाच्या महोत्सवामध्ये महानगरपालिका आम्हाला पूर्वतयारी करून देत असतं साफसफाईच्या, आणि या ठिकाणी पाण्याची ही व्यवस्था ही महानगरपालिका आम्हाला पूर्ण याच्यात हे करतं. आणि औरंगाबाद येथील मुख्यालयाचे पोलीस लोक जे काही आमचे बेगमपुरा असेल किंवा हे असेल, हेही सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे मदत करत असतात, संरक्षण देत असतात. आणि आमचे जे स्वयंसेवक असतात हे सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करत आहे. असतात. आपण छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील बुद्ध लेणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या याच्यामध्ये आहे, तिथं भव्य दिव्य असा दसऱ्यानिमित्त धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे दरवर्षीच मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा केला जात असतो. त्याचप्रमाणे 14 ऑक्टोबरपासनं श्रामणेर शिबिरची सुरुवात होत आहे. तरी सर्व उपासक उपासिकांना असं आवाहन करते की त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि या शिबिरात सहभागी होऊन धम्माच्या कार्याला पुढे नेण्यासाठी गती द्यावी. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्व उपासक उपासिकांना, सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा देते. फुलंब्रीमध्ये शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक सशक्तीकरण या प्रमुख मुद्द्यांवर मुस्लिम युवक मेळावा दिनांक 8 ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळेस बॅरिस्टर उमर कमाल फारुकी हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते. मुस्लिम युवांमध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक जागृती निर्माण करण्यासाठी फुलंब्री नगरपंचायतच्या सभागृहात हा मेळावा दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत घेण्यात आला. तालीम इसलिए हासिल करे ताकि हमारी आने वाली नस्ल, हमारे किरदार ये अच्छे हो. फुलंब्री में जब हमारा बच्चा घूमे तो हम यहाँ की आसपास की औरतें एक प्रोटेक्टिव माहौल में हो, ये चीज पर ध्यान होना चाहिए. और मैं आप लोगों को इतना ही कहूंगा कि देखिए, चाहे जो बेचना पड़े अपने बच्चों को पढ़ाइए. आज के हालात में हमको सिर्फ और सिर्फ तालीम पर ध्यान देना है. मैं और हम और आप ये सब जानते हैं कि कौन कितना जुल्म कर रहा है, कौन डराने की कोशिश कर रहा है, कौन तकलीफ देने की कोशिश कर रहा है, लेकिन इनके मंसूबे सारे फेल हो जाएंगे. मैं आप लोगों के दरमियान आने का मकसद मेरा ये है कि मैं आप लोगों के बीच में आकर जो तालीम की बात कर रहा हूं, शायद इस मजमे से 2, 5, 10 अगर अच्छे बच्चे अगर हमारे तैयार होकर आगे बढ़ जाएंगे तो इस फुलंब्री का ही नहीं बल्कि पूरे जिले का विकास हो जाएगा. मैं कोई सियासी या अपने आप को बड़ा बनाने के लिए नहीं आया, लेकिन मैं चाहता हूं कि मेरे कौम का हर नौजवान बड़ा बने, फुलंब्री के नौजवान बड़े बने. आप अच्छे लीडर बनिए, अच्छे डॉक्टर बनिए, अच्छे इंजीनियर बनिए, अच्छे वकील बनिए, अच्छे जजेस बनिए, अच्छा मुसलमान बनिए. और हिंदुस्तान को हम किस तरह मजबूत कर सकते हैं, इस पर काम करिए. इंशाअल्लाह हमारा मुस्तकबिल रोशन रहेगा. अपनी नीयत साफ रखकर लोगों के लिए कुछ करना है और फिर आप आपकी फील्ड चुनिए. आपको जो फील्ड में जाना है बिस्मिल्लाह बोलकर तय करिए, इंशाअल्लाह आपकी मंजिल आसान होगी. मैं नौजवानों से ये कह रहा हूं कि देखिए, हम सब में हमारे किरदार को हमको बहुत ज्यादा इसका ख्याल रखने की जरूरत है. हमारे अखलाक क्या है ये देखने की जरूरत है. दोस्तों,
आज हालात क्या है मुल्क में, अगर आप इसे सुधारना चाहते हैं तो हम सबको मिलकर यूनिटी के साथ, एकजहती के साथ अपने किरदारों को भी बदलना होगा, अच्छे किरदार बनाने होंगे और राजनीति में भी एक्टिव होना पड़ेगा। घर बैठकर, चाय की होटल पर बैठकर सिर्फ तबसरों से काम नहीं चलेगा। हमें भी अच्छे 2-4 प्लम्बरी के नौजवान बच्चों को जिसमें टैलेंट है उन्हें ताकत देना पड़ेगी, उन्हें हौसला अफजाई करना पड़ेगी और अच्छे लीडर, सिर्फ लीडर नहीं, लीडर होना चाहिए, जो डरने वाला नहीं, जो झुकने वाला नहीं, जो आपका और हमारा सौदा नहीं करेगा, ऐसा लीडर होना चाहिए। हम सबको आज के हालात को देखते हुए एकजहती के साथ, अच्छे नीयत के साथ हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन को हम किस तरह अपने हुकूक लेने के लिए काम कर सकते हैं, इस पर हम सबको कोशिश करना पड़ेगी। आज के हालात को अगर हमें बदलना है तो इन्हें बदलने के लिए हम सबको भी अपने आप का मुहासबा करना पड़ेगा। और मुहासबे के साथ साथ अब यहां से निकलने के बाद नेगेटिव थिंकिंग, बस गलत काम हमारा नौजवान नहीं करेगा, क्योंकि आज कुछ लोग ये चाहते हैं कि मुसलमान सिर्फ मोबाइल में बिजी हो जाए, मुस्लिम नौजवान ड्रग्स में मुलविस हो जाए, मुस्लिम नौजवान गुटखा सिगरेट के जरिए अपनी सेहत खराब कर अपनी कौम, मिल्लत और देश के कुछ काम ना आ सके। ये मंसूबे आप और हमारे खिलाफ बनाए जाते हैं, लेकिन इन मंसूबों को हमें कामयाब नहीं होने देना है और इसे अगर हमें फेल करना है तो हमें अपने आप को बदलना पड़ेगा, बच्चों में तालीम की बेदारी पैदा करना पड़ेगी और हमारे माशी हालात को हम किस तरह मजबूत कर सकते हैं, एक दूसरे का किस तरह साथ दे सकते हैं, इस पर काम करना पड़ेगा। मागासवर्गीय समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवणे, ज्यामध्ये कंपनीमध्ये कंत्राटी कामगार भरती रद्द करण्यात यावी, शासकीय कर्ज योजनेअंतर्गत सिबिलची अट रद्द करण्यात यावी, दत्तक शाळा योजनेचा दिनांक 18 सप्टेंबर 2023 चा GR रद्द करण्यात यावा, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कंत्राटी नोकर भरती रद्द करण्यात यावी, अॅट्रॉसिटी ऍक्ट या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने आज विभागीय आयुक्त यांना देण्यात आले। आज आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर तीव्र निदर्शने समाजाच्या मागण्यासाठी करण्यात आलेले आहे। या ठिकाणी हे जे सरकार आहे, जातीयवादी सरकार आहे, हे बुंगारी, चिंगारी आणि अंगारीचं सरकार आहे। एक बुंगारी आहे, एक चिंगारी आहे, अंगारी लावणावाला जो है वो फडणवीस आहे। या अशा पद्धतीचं 3 बिघाडा सरकारने या ठिकाणी सामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण, संरक्षण आणि शिक्षण अशा पद्धतीवर हल्ला करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे। आणि या सरकारने जे काही GR जनतेच्या विरोधात काढलेले आहे ते GR तात्काळ रद्द करण्यात यावे, मागे घेण्यात यावे अशी मागणी या निमित्ताने आम्ही करतो आहोत। त्याचप्रमाणे अॅट्रॉसिटी ॲक्टची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे। अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक केली पाहिजे आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट हा स्पेशल ॲक्ट आहे, त्यासाठी स्पेशल कोर्ट आहे। तरीही काही तपास अधिकारी त्या आरोपीला 41 ची नोटीस देऊन सोडतायत। हे घटनाबाह्य आहे, कायदेबाह्य आहे। अशा DYSP असेल, SCP असेल यांनी जर असा प्रकार केला तर त्यांना निलंबित करण्यात यावं अशी त्या कायद्यामध्ये तरतूद आहे। ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या घटना केलेल्या आहेत त्यांच्या विरोधात निश्चितच आम्ही या ठिकाणी SP असेल, DIG असेल, CP असेल यांच्याकडं तक्रारी करणार आहोत। त्याचप्रमाणे या ठिकाणी रमाई घरकुल आवास योजनेचा जो काही निधी आहे तो शहरी भागामध्ये 10 लाख रुपये करण्यात आला पाहिजे, ग्रामीण भागामध्ये 5 लाख करण्यात आला पाहिजे। जे विविध महामंडळामार्फत जे काही कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे ते कर्ज 31 मार्च 2023 पर्यंत माफ करण्यात आलं पाहिजे।
अण्णाभाऊ साठे महामंडळाची जी काही हमीपत्र आणि बोजाची आट आहे ती रद्द करण्यात आलं पाहिजे. सिबिलची आट रद्द करण्यात आली पाहिजे. या व इतर मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही जवळ शेकडो निदर्शनकारी उन्हामध्ये मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचा पाऊल काय? मागणी पूर्ण नाही झाली तर यानंतर आमचा भीमटोला हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर या झोपीत सरकारला झोपेचं सोंग घेतलेलं सरकारला जागा करण्यासाठी असणार आहे. मनपातील सेवानिवृत्त व मयत कर्मचाऱ्यांची हक्काची थकीत बिले तात्काळ देणे, दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देणे, मनपा साफसफाई कर्मचारी भरती करण्यात यावी, तसेच साफसफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य वेळेवर देण्यात यावे यासह इतर मागण्यांचे निवेदन क्रांती कामगार व कर्मचारी युनियनच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले. मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास क्रांती कामगार व कर्मचारी युनियनतर्फे तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. या निवेदनावर मधुकर भोळे, सुधाकर चांदणे, अशोक गवळे, संजय खरात, विजय रिडलॉट, संदीप चांदणे यासह अन्य कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की औरंगाबाद महानगरपालिकेतील 30 ते 40 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे व मयत झालेल्या कर्मचाऱ्यांचे बिले या प्रशासनाकडे थकीत आहेत. गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून कर्मचारी त्यांची चक्रा मारू परेशान आहेत, पण हे प्रशासनाला काही घाम फुटत नाही आणि त्यांच्या घामाचे पैसे हे प्रशासन काही देत नाही आहे. यातले काही कर्मचारी मयत झालेले आहेत. त्याची आमची प्रमुख मागणी आहे की या कर्मचाऱ्यांना न्याय देऊन त्यांचे हक्काचे पैसे त्यांना देण्यात यावा. मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचा पाऊल काय? मागणी पूर्ण नाही झालं तर आम्ही क्रांती कामगार व कर्मचारी संघटनेतर्फे काम बंद आंदोलन करण्यात येईल. त्याचप्रमाणे आमची दुसरी एक मागणी आहे की या पुढच्या महिन्यामध्ये दिवाळी सण आलेला आहे. प्रत्येक महिन्यामध्ये प्रशासन फक्त 3,500 रुपये बोनस देतं. आजच्या या महागाईच्या काळामध्ये 3,500 रुपयामध्ये एका मुलाचा ड्रेसही येत नाही आणि हे 3,500ची बोळवण करून आम्हाला कर्मचाऱ्यांची बोळवण करतात. तर आम्हाला कमीत कमी 1 महिन्याचा तरी बोनस आम्हाला या महानगरपालिकेने देण्यात यावा. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. युवासेना आदित्य ठाकरेंनी केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी. लवकर समस्येचे निदान काढू शोधून आमदार आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन. सरकारी दवाखान्यांकडे सरकारचे दुर्लक्ष. सरकारच्या जातीवादी राजकारणाला गरीब जनतेने बळी पडू नये, सुभाष लोमटे यांचे प्रतिपादन. विजयादशमी निमित्त बुद्धलेणी परिसरात जोरदार तयारी. महानगरपालिकाही करते चोख व्यवस्था. आणि याबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबाद अपडेट UCN TV चॅनल.